मित्रांनो, मैदानाला खूप लोकांनी चांगल्यारीत्या बैलगाडा मालकांनी पाठिंबा दिला आहे आणि 7:30 पासून गाड्या भरमसाठ गाड्या आलेल्या आहेत. काही गाड्या रात्री आलेल्या आहेत, काही 5 वाजता पहाटे, 2 वाजता, 3 वाजता, म्हणजे रात्रभर गाड्या इथे चालू आहेत. आणि आता 8 वाजेच्या सुमारास खूप साऱ्या गाड्या, मोठ्या प्रमाणात गाड्या आलेल्या आहेत. आणि जेवढे इतर अड्ड्यांना पूर्ण दिवस गर्दी असते तेवढी तर इथं 8 वाजताच गर्दी झाली. त्याच्यामुळे प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद असणार आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर मैदानात येऊन मैदानाचा आनंद लुटा हीच विनंती. मित्रांनो बघा, इथे शाळा आहे आणि शाळेच्या परिसरात बरीचशी झाडाखाली लोकांनी लवकर येऊन, कोणी पहाटे येऊन बैल बांधलेले आहेत. तशीच एक बिनजोडची चांगली जोडी इथे आपल्याला बघायला भेटते. तर आपण दादाला विचारू की दोन्ही बैलांना एक उत्तमरित्या सावलीमध्ये त्यांनी बांधले. दादा कुठून आले? दादा नमस्कार, आम्ही गणेगाववरून आलेलो. आणि किती वाजता दादा बैल इथे आणलीत? जवळजवळ उठलोय सकाळी 5-5:30 वाजता आणि बैल घेऊन अड्ड्यामध्ये मी 6:45 इथे पोहोचले. हा, म्हणजे जसं बाहेरच्या लोकांचा प्रतिसाद होता तसं तुमचं जवळ शर्यतीचं दादांनी जे बक्षीस ठेवले त्या हिशोबामध्ये मी इथे आलेलो नाही. बक्षीसाठी माझा नंबर लागेल नाही, मी येईल इथे. माझा विषय असा आहे की दुपारनंतर इथे बैलांना मला सावली मिळाली पाहिजे. बरोबर, आपल्या बैलांची जास्त त्या जीव आहे आणि त्यांना सावलीची गरज आहे. दुपारनंतर इथं ऊन, आदली 2-4 दिवस बैलावर ऊन पण भरपूर आहे. बरोबर ना? उन्हाच्यासाठी मी बैल लवकर आणली आणि आता मला सावली मिळाली. दादा शर्यत तुमची जमले? हा, शर्यत जमलेली आहे. हो दादा, तुम्हाला शर्यतीसाठी आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद दादा.